चला डेरिव्हेटिव्हचे किती एक्झाम्पल झालेत आपले? 60. ओके. बुक दाखवा बरं मला. शेवटचं एक्झाम्पल काय होतं? कॉस्ट ऑफ बुक मधलं एक्सरसाइज. ओके. कॉस्ट साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस रूट ऑफ कॉस एक्स. लॉग ऑफ मध्ये. बरं ठीक आहे. ते झालं होतं का एक्झाम्पल? सॉल्व झालं होतं आपलं? होमवर्कला दिलं होतं का? सॉल्व झालंय. ओके ठीक आहे. पुढे आपण कंटिन्यू करू एक्झाम्पल्स. आपण आता थोडंसं अल्जेब्राचे पण एक्झाम्पल्स घ्यायचे. अल्जेब्रामध्ये म्हटलं तर अल्जेब्रॅक रूल्स आहेत. त्या अल्जेब्रॅक रूल्स सगळ्यांना माहिती पाहिजेत की डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स तर आपण ऑलरेडी काढत आलोय. पण दोन रूल जे आहेत ते म्हणजे एक प्रॉडक्टचा रूल आहे, दुसरा कोशंटचा एक रूल आहे. बरोबर. मग आपल्याला ते दोघे रूल्स यूज करून डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. जस्ट यू फाइंड अ डेरिव्हेटिव्ह युझिंग अन product rule and quotient rule. Okay, the first rule is quotient rule. म्हणजे प्रॉडक्ट जर असेल, जर दोन फंक्शन्स असतील, जर सपोज u इज अ फंक्शन ऑफ x and v इज अ फंक्शन ऑफ x. म्हणजे u आणि v कोणाचे फंक्शन आहेत? x चे फंक्शन असतील तर y इज u इंटू v म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ x. बरोबर. जर y इज इक्वल टू u इंटू v असेल म्हणजे दोन फंक्शनचा काय असेल? प्रोडक्ट असेल तर डिफरन्शिएट y with respect to x means that dy by dx is equals to d by dx of u into v. Then the products rule says that जर दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपल्याला फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, अगोदर सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा? मल्टिप्लाय करायचा. डीबी बाय डीएक्स प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, डी बाय डीएक्स फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. लास्ट वन इज अ प्रोडक्ट रूल. ओके. जर सपोज आता कोशंट रूल, कोशंट म्हणजे डिव्हिजन ऑफ टू फंक्शन्स. बरोबर. जर y इज इक्वल्स टू u अपॉन v असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डिफरन्शिएट y with respect to x, then again dy by dx, then derivative of u upon v, u upon v काय तो? Thus v into derivative of first function minus u into dv by dx divided by v square. बरोबर आहे का हा रूल? नक्की. लास्ट वन इज माय u अपॉन v. जर दोन फंक्शनचं डिव्हिजन असेल तर, दोघे वेगवेगळे फंक्शन असतील तर त्या पद्धतीने मला त्याचा प्रॉडक्ट काढता येतो. ओके. नाव चला मग याच्या रिलेटेड आपण एक्झाम्पल त्याला कंटिन्यू करायचे आणि हे दोघे रूल्स तिथे पाहिजेत मला. दोघे रूल्स तुमच्या फ्रंट पेजवर आपण जे नोट फॉर्म्युलेस लिहिले त्या फॉर्म्युलेमध्ये मला हे रूल्स पाहिजेत. आणि ज्यावेळेला तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढतात त्यावेळेला फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शनचा रूल त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचा आहे. ओके. नाव चला मग आता त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू आणि त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके. नाव सपोज दॅट काही फंक्शन आपण याच्या रिलेटेड आणि मग बाकीचा पुढचा पार्ट. चला एक्झाम्पल असं काहीतरी आहे. एक्झाम्पल नंबर 61 की 60? 61. ओके. साइन स्क्वेअर 3x इंटू tan क्यूब 2x हे असं काहीतरी फंक्शन दिलंय. आपला ऍडी ऑफ करा सगळ्यांनी. ओके. नाव चला आता सर सपोज दॅट लेट्स टेक
y इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर 3x इंटू टॅन क्यूब 2x असं काहीतरी फंक्शन दिलंय. u कोणाला घ्यायचं, v कोणाला घ्यायचं. हे ऑलरेडी एक्झाम्पल आपले 11th मध्ये झालेत. या टाईपचे एक्झाम्पल त्या ठिकाणी भरपूर आहेत. फक्त एवढंच आहे की डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी थोडंसं आपले फंक्शन ऑफ फंक्शन कंपोजिशन मध्ये जाणार आहे. बरोबर ना, फंक्शन ऑफ फंक्शन मध्ये राहणार, कारण आपण फंक्शन ऑफ फंक्शन तिथे घेतलेलं नव्हतं. तिथे u इंटू व्हीचा काढला होता, पण आपण फंक्शन ऑफ फंक्शनचा घेतलेला नव्हता. म्हणजे पॉवर, ओके, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन एकामध्ये ऍड होणारे फंक्शन यांचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला नव्हता. याला u घ्यायचा आणि याला v घेतला असेल. बरोबर आहे. देन डिफरन्शिएट y with respect to x, then dy by dx is equals to, चला, dy dx of sin square 3x into tan cube 2x. ओके, याला u घेतलं, याला v घेतलंय. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. दस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. ओके, दस sin square 3x into dy dx of tan cube 2x derivative of second function plus second function as it is into dy dx of sin square 3x. Okay, now then sin square 3x derivative of that term. Just अगोदर function raised to n f of x raised to n नुसार येईल ना. हा म्हणजे काय 3 tan 2x tan square f of x raised to n into derivative of f of x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना. n into f of x raised to n minus 1, n into f of x raised to n minus 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x काय होता, tan 2x होता. बरोबर ना. मग tan 2x चा डेरिव्हेटिव्ह, tan 2x चा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय झाला इथपर्यंत. ओके, नेक्स्ट tan cube 2x into 2 sin 3x into dy dx of sin 3x. कंप्लीट इथपर्यंत. ओके, अगेन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. अगोदर tan चा डेरिव्हेटिव्ह काय, सेक्वेअर 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 डायरेक्ट घेतला मी. शेवटचा असेल काय प्रॉब्लेम नाही. शेवटचा फायनल डेरिव्हेटिव्ह जर असं असेल अल्जेब्राइक फंक्शनचा डायरेक्ट काढता येत असेल तर डायरेक्ट काढला तरी चालेल, पण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत जावं लागतील आपल्याला. ओके, प्लस tan cube 2x into 2 sin 3x into derivative of sin is cos 3x into 3. जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर घ्या. जे कॉन्स्टंट मल्टिप्लाय होतात, हा 3 आहे, हा 2 आहे. बरोबर आहे. इथे लगेच 2 आहे, इथे 3 आहे. त्याला बाहेर म्हणजे इथे घ्यायचं प्लसच्या साइन जवळ. बरोबर, त्याला बाहेर घेतल्यानंतर काय मिळेल सांगा. 6 sin square 3x into tan 2x into sec square 2x plus 6 tan cube 2x into sin 3x into cos 3x. That's one is enough to it. Okay, याला इनफ इथपर्यंत जरी प्रूव्ह केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. कळतंय. ओके, नाउ पुढचं एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल 62 नंबर. कोणाचा ऑडिओ ऑन राहिलाय तो ऑफ करा बरं. निकिता रौंदळ कोण आहे, ऑडिओ ऑफ करायचं. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल आहे 62 नंबर. cos x क्यूब, x चा क्यूब आहे, अँगलचा क्यूब आहे. ओके, साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स रेस टू 5. ओके, हा ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा स्क्वेअर आणि हा अँगल रेस टू 5 आहे. दोघांमध्ये फरक आहे बरं का, नाही तर 2 into 5 10.
अँगल आणि ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये फरक असतो. नाव लेट check y is equals to cos x cube into sin square x raised to 5. Okay, then differentiate that. Differentiate y with respect to x. Then derivative dy by dx. चला डेरिव्हेटिव्ह सांगा. चला डायरेक्टली आता याचा याला u घेतला आणि याला v घेतलाय. चला मग डेरिव्हेटिव्ह काय cos x cube as it is d by dx of सेकंड फंक्शन म्हणजेच काय sin square x raised to 5 असं पण घेतलं तरी चालेल. प्लस हा सेकंड फंक्शन sin square x raised to 5 d by dx of cos x cube. चला मग आता cos x cube into derivative 2 sin x raised to 5 into d by dx of sin x raised to 5. कारण हा f of x है ना, sin x raised to 5 is my f of x and raised to 2 is my f of x raised to n. Okay, now then that's bracket completed plus sin square x raised to 5 into हाँ डायरेक्ट येईल ना डायरेक्ट cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, कारण अँगलचा डेरिव्हेटिव्ह त्याला सिम्पली मल्टिप्लाय करता. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x². ओके, तिकडचा संबंध नाही, एवढा सिंपल येतो. इकडचा आपल्याला थोडंसं 2-3 डेरिव्हेटिव्ह असणार आहेत. ओके, काय येईल बघा आता cos x क्यूब हा 2 sin x raised to 5 into cos of x raised to 5, derivative of sin is cos and then x raised to 5 derivative is 5x raised to 4 प्लस याला सिस्टमॅटिकली अगोदर लिहून घ्या, मायनस साइन बाहेर येईल प्लस मायनस कॉन्स्टंट बाहेर घेतला 3x², म्हणजे ते टर्म अगोदर x ची टर्म लिहिली, नंतर sin square x raised to 5 into sin of x cube. ओके, नाव याला फक्त थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्या. हा 2 आहे, हा 5 आहे आणि हा x आहे. तर ना अगोदर घ्या 2 into 5 10, that one is equals to 10 x raised to 4 into cos of x cube into sin of x raised to 5, that one is a cos of x raised to 5 minus 3x square into sin square x raised to 5 into sin of x cube. Enough? ओके, एवढं जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे. कळतं इथपर्यंत? ओके, ओके, नेक्स्ट 63 number. Okay, 63 number. Okay, then sin square x upon 1 plus cos square x. ओके, चला मग आता काय करायचं, जस्ट लाईक u अपॉन v. ओके, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. ओके, नाव मग लेट्स टेक y is equals to sin square x upon 1 plus cos square x. Suppose that one is a u upon v. u काय घ्यायचा आणि v काय घ्यायचा. Just take and differentiate y with respect to x. Differentiate y with respect to x. Then divide by dx equal to सांगा. ओके, हाँ सेकंड फंक्शन एज इट इज ना v. ओके, 1 प्लस cos square x into d by dx of sin square x minus sin square x into d by dx of divided by
1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत झालं. बर, पुढे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स 2 साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स येईल, म्हणजे तो काय आला पाहिजे कॉस एक्स घेतला मी डायरेक्ट. ओके, नाव देन मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉस स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह हा 2 cos x into plus minus okay divided by 1 plus cos square x bracket square. माझ्याकडे एक आयडेंटिटी होती, that's 2 sin theta into cos theta equal to 2 sin theta into cos theta. काय होतं बरं, sin 2 theta. That's one is a double angle formula which is equals to sin 2 theta. दोघं एक्सप्रेशन मध्ये बघा 2 sin x into cos x. ओके, हा मायनस जर इथे येऊ लागला तर इथे प्लस होऊन जाईल, बरोबर. 2 sin x into cos x ही टर्म एवढी, बरोबर ना, म्हणजे तो sin 2 theta मध्ये निघून जाईल. मग आपण रिप्लेस केल्यानंतर बघा काय मिळतंय 1 plus cos square x into sin 2x. Okay, then minus this minus get plus, then again sin square x into sin 2x. Okay, divided by 1 plus ब्रॅकेट स्क्वेअर. कोणीतरी कॉमन निघेल, काय sin 2x कॉमन निघाला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 1 plus cos square x प्लस डिवायडेड बाय 1 plus cos square x ब्रॅकेट स्क्वेअर. अजून काहीतरी रिलेशन आहे, एकदम सोपं रिलेशन राहिलंय. काय बरं, हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, हा 1 आणि हा 1 2, हा 2 याला काय होणार आहे मल्टिप्लाय, म्हणजेच काय आलं 2 sin 2x अपॉन 1 plus cos square x ब्रॅकेट स्क्वेअर. That's one is my required dy by yes. ठीक आहे, that's one is my required derivative. ऍक्च्युअली डेरिव्हेटिव्ह आपले सगळे इथेच निघून गेले, बरोबर, पण इथून नंतर आपण फक्त काय केलं त्याला रिड्यूस केलंय. ओके, नाव that's one is a 63 number example. Next, हे जे एक्झाम्पल होतं ना, आपण आता जे एक्झाम्पल घेणार आहोत त्या एक्झाम्पलला बऱ्याचशा ठिकाणी आपण वापरलंय. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे त्याला अगोदर आपण रिड्यूस केलंय, 11th मध्येच रिड्यूस केलंय, पण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पण ते रिडक्शन जे आपण वापरलंय ना, ते रिडक्शन बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला इथे यूज करायचं आहे. ओके, बऱ्याच म्हणजे इव्हन इथेच नाही तर इव्हन आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये सुद्धा आपल्याला याचा पार्ट बराचसा घ्यायचा आहे. ओके, त्याला रिड्यूस करताना आपल्याला काय करता येईल, आपण 2 मेथड घेणार आहोत. 2 मेथड नुसार आपला आन्सर जवळपास आपलं सेमच आलं पाहिजे. एक मेथड लेंदी आहे, एक मेथड शॉर्टकट आहे. ओके, दोघे मेथड्स ते घेणार आहोत, पण जी दुसरी मेथड आहे ती मेथड आपण बऱ्याच ठिकाणी यूज करायची आहे, इव्हन टू रिड्यूस द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आल्सो. ओके, बऱ्याच ठिकाणी असेल. पहिली मेथड आपण बघणार आहोत. जस्ट एक्झाम्पल असं काहीतरी आहे, अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. लेट्स टेक y is equals to root of 1 plus sin x upon 1 minus sin x. ओके, डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काही आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेशन कसं वाटतं की हा एफ ऑफ एक्स रेस टू एन, पण एफ ऑफ एक्स जो तो ऑलरेडी एफ ऑफ डिनॉमिनेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये येतोय, बरोबर ना. मग त्या ठिकाणी आपल्याला जे पॉवर आहे त्या पॉवरला आपण काढून टाकतो. जी पॉवरला काढण्यासाठी आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर इन टर्म्स ऑफ स्क्वेअर मध्ये पाहिजे. मग आपण त्याच्यासाठी 11th मध्ये एक पार्ट वापरला होता, जस्ट कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड. ओके, मग बघा आता मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर काय मिळते 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. म्हणजेच काय केलं मी डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेट आहे, 1 प्लस साइन एक्सचा कॉन्ज्युगेट 1 प्लस साइन एक्स, त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड, त्याच्याने काही फरक पडत नाही. न्यूमरेटर कोणासारखा दिसतोय, न्यूमरेटर 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर.
thus a square minus b square thus equal to a plus b into a minus b. Okay, now 1 minus sin square x value, that's 1 plus sin x bracket square divided by cos square x. ओके, न्यूमरेटर पण स्क्वेअर मध्ये, डिनॉमिनेटर पण स्क्वेअर मध्ये, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होते कॅन्सल, म्हणजे काय राहिला 1 प्लस साइन एक्स अपॉन हा काय आला. Thus we put differentiate y with respect to x. Differentiate y with respect to x by using u upon v. U is 1 plus sin x, v is cos x. Thus dy by dx, चला, using cos x into d by dx of first function into derivative of second function, 1 plus sin x minus 1 plus sin x bracket dx into d by dx of cos x whole divided by cos square x. बरोबर इथपर्यंत. ओके, डेरिव्हेटिव्ह घ्या मग आता. cos x into 1 चा डेरिव्हेटिव्ह, sin चा डेरिव्हेटिव्ह cos x minus 1 plus sin x into derivative of cos x is माइनस sin x होता, तो माइनस माइनस इथे काय झाला प्लस झाला, डिवाइडेड बाय cos square x. Okay, then next cos into cos will be the cos square x. Okay, then sin आतमध्ये गेला, sin आतमध्ये गेल्यानंतर sin x प्लस sin square x, बरोबर ना, sin x प्लस sin square x डिवाइडेड बाय cos square x. बरं, काय मिळतं बघा बरं, न्यूमरेटर इज लाइक cos square x plus sin square x is 1 plus sin x upon 1 plus sin x upon cos square x. वन प्लस साइन एक्स अपॉन cos square x. इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला वाटत असलं इथपर्यंत ठेवलं तरी चालेल, पण जे दुसऱ्या मेथडने मला जे आन्सर मिळते ते थोडं वेगळं आहे, म्हणून मी याला थोडंसं अजून रिड्यूस करेन. ओके, रिड्यूस करण्यासाठी मी काय करतो, cos square x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ फंडामेंटल आयडेंटिटी पुट करतो. फंडामेंटल आयडेंटिटीनुसार cos square x ची व्हॅल्यू 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. मी स्प्लिट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर स्प्लिट करायचं आहे, बरोबर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय येईल, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग मी असं लिहित चालेल का बघा, 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स ए प्लस बी इंटू ए मायनस बी, जस्ट लाइक ए प्लस बी 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स, परत 1 मायनस 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स येईल. देन 1 प्लस साइन एक्स गेट कॅन्सल, फायनल आन्सर विल बी द 1 मायनस साइन एक्स. दुसऱ्या मेथडने सुद्धा मला हेच आन्सर मिळेल. ओके, ही झाली आपली पहिली मेथड, रेग्युलर वेने. आपल्याला ते माहिती नाही म्हणून मी रेग्युलर वेने सॉल्व्ह केलं फक्त. पण फक्त लक्षात घ्या, आता पुढची जी मेथड मी अप्लाय करणार आहे टू सॉल्व्ह दिस फंक्शन अगेन, जस्ट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू रिड्यूस अँड देन फायनली गेट आन्सर. फर्स्ट आपण याच्या अगोदर डेरिव्हेटिव्ह इथे रिड्यूस करून घेतलं, डेरिव्हेटिव्ह घेतला आणि मग परत एकदा रिड्यूस करून आपण त्याला सॉल्व्ह केलाय, बरोबर. पण तिथे एवढी लेंदी प्रोसेस नाही, तिथे आपल्याला अगोदर रिड्यूस करून घेतलं की डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येतो. डेरिव्हेटिव्ह फक्त 1-2 स्टेप मध्ये आन्सर. ओके, मग बघू आपण. पण त्याच्यामध्ये लक्षात घ्या की एकदम सिंपल पार्ट आहे, तो सिंपल पार्ट कसा घ्यायचा आहे आणि जी रिडक्शन मी घेतोय ते बऱ्याच ठिकाणी यूज केलं गेलंय. ओके, इथपर्यंत कळलं काय घेतलं, डेरिव्हेटिव्ह आन्सर लक्षात ठेवा 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स. ओके, तेच आन्सर मला पुढे पण मिळायला पाहिजे. लक्षात घ्या, आता तेच फंक्शन घेतलं. हाफ अँगल फॉर्म्युले जर माहिती असतील तर हाफ अँगल फॉर्म्युल्यांकडे लक्ष देऊ आपण. आपण एक काम करू, हा जो 1 दिसतोय, बऱ्याच जणांना अजून हाफ अँगल फॉर्म्युलेचं रिडक्शन व्यवस्थित करता येत नाही. ओके, मला एक सांगा, साइन 2 थिटा किंवा साइन 2x इक्वल टू काय येतो, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, मी काय करतो, इथे डिवाइड बाय 2 करतो. कोणामध्ये चेंज केला मी, त्याच्या अँगल मध्ये, बरोबर ना, LHS च्या अँगल मध्ये. तोच चेंज कुठे घ्यावा लागेल मला, RHS च्या अँगल मध्ये. मी डिवाइड बाय काय केलंय, अँगलला 2 केलंय, म्हणजे दोघांच्या अँगलला कितीने डिवाइड करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल, बरोबर. हा 2 काय होऊन जाईल, म्हणजे साइन एक्स इक्वल टू काय येईल, 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. ही ऍडजस्टमेंट विसरायची नाही. ओके, अजून एक माझ्याकडे रूल आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. थिटा सेम पाहिजे,
दोघांची व्हॅल्यू काय पाहिजे सेम. मी मग त्या ठिकाणी काही घेतलं तरी चालेल. साइन एक्स बाय टू प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू इक्वल टू सुद्धा काय येणार आहे, दोघांचे अँगल सेम असतील स्क्वेअरिंग मध्ये असतील तर तीच व्हॅल्यू काय येणार आहे 1 येणार आहे. लक्षात असू द्या फक्त की आपण एक्झॅक्टली काय करतो याच्यामध्ये. समजलं काय इथपर्यंत. साइन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू इक्वल टू 1. मी काय करतो, हा जो 1 दिसतोय ना दोघं ठिकाणी, बरोबर 1 ची व्हॅल्यू मी पुट करतो ही, ओके, आणि साइन एक्स ची व्हॅल्यू जी मी आता घेतली ती म्हणजे हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करून घेतलं, बरोबर. मग मी अंडर रूट मध्येच ठेवतो, स्क्वेअर रूट मला काढायचं फक्त, एवढं लक्षात घ्या. ओके, स्क्वेअर रूट मला काढायचं आहे, बरोबर. 1 ची व्हॅल्यू सांगा, काय पुट करणार. साइन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू, कुठे इंटू आहे, अरे साइन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस 1 ची व्हॅल्यू पुट करतो ना आपण. 1 इज इक्वल्स टू आहे ना, साइन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू. आता साइन एक्स ची व्हॅल्यू मायनस दॅट्स प्लस, इथे प्लस आहे, प्लस 2 साइन एक्स ची व्हॅल्यू साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. ओके, हा ब्रॅकेट डिवायडेड बाय परत 1 ची व्हॅल्यू साइन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस 2 साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. बरं, हे कॅन्सल करू, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल होतील का, नाही, कारण प्लस साइन मध्ये आहे. ओके, जर व्यवस्थित न्यूमरेटर बघितला तर न्यूमरेटर कोणासारखा दिसतोय, न्यूमरेटर व्यवस्थित बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, नीट बघा व्यवस्थित, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, काय तो हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab इक्वल टू काय तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ना, त्याला लिहिताना फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab लिहिला. ओके, नंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर ना. मग आता लक्षात घ्या, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये बघा बरं तेच एक्सपान्शन आहे का. हा ए घेतो, साइन एक्स बाय टू काय घेतोय ए घेतोय, कॉस एक्स बाय टू काय घेतोय बी घेतोय, स्क्वेअर नाही हा, साइन एक्स बाय टू आणि कॉस एक्स बाय टू सांगतोय. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच काय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट मध्ये. बघा हीच ऍडजस्टमेंट महत्वाची हा, सगळ्यात महत्वाची. ओके, मग काय साइन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय, बाकीच्यांना दिसतंय का, परत एकदा कनेक्ट करून बघ, साइन एक्स बाय टू मायनस कॉस एक्स बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. आता न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर येऊन लागलाय, तो काय होऊन जाईल कॅन्सल. मग उरलेलं टर्म काय साइन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू डिवायडेड बाय साइन एक्स बाय टू मायनस कॉस एक्स बाय टू. ओके, इथे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी डिवाइड करतो, ही लक्षात घ्या. मी डेरिव्हेटिव्ह अजून पण काढलेला नाही. ही जी ऍडजस्टमेंट आहे ती आपल्याला बऱ्याच एक्झाम्पल्स मध्ये वापरायचं आहे आणि एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मध्ये आणायचं आहे. ओके, मी आता काय करतोय बघा, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी कॉस एक्स ने डिवाइड करतो. कशाने डिवाइड करतोय कॉस एक्स ने. मग डिवाइड केल्यानंतर बघा काय मिळतंय, नाव कॉस एक्स ने डिवाइड केल्यानंतर कॉस एक्स बाय टू सांगतोय, कॉस एक्स बाय टू ने साइन एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू काय येतोय टॅन एक्स बाय टू, बरोबर. नंतर कॉस एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू, ओके, डिवायडेड बाय परत एकदा साइन एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू टॅन एक्स बाय टू मायनस 1. ही ऍडजस्टमेंट आपण 11th मध्ये केली आहे, एकदा परत एकदा रिवाइज करतोय मी तिला. ओके, पुढे आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा. ओके, याच्यामध्ये आता बघा लिहिताना थोडंसं मी चेंज करून घेतो. लिहिताना कसं लिहितो बघा, 1 प्लस टॅन एक्स बाय टू अपॉन 1 मायनस टॅन एक्स बाय टू. ओके,
याच्यामध्ये काही आपण अजून एक आयडेंटिटी वापरली. आपण एक काम करू, ही 1 ची व्हॅल्यू जी आहे tan π/4 पुट करू फक्त इथे. व्हॉट इज tan π/4? हा, tan π/4 काय तो 1. मी tan π/4 ची व्हॅल्यू काय पुट करतोय? 1 पुट करतोय. मी काय करतोय, tan π/4 काय येतोय 1 येतोय प्लस tan x/2 डिवायडेड बाय 1 मायनस. ओके, 1 मायनस इथे नाही बरं का, डिनॉमिनेटरला नाही पुट करत आहे. का ते सांगणार मी नंतर. का पुट करत आहे तेही सांगतो. इथे डिनॉमिनेटरला 1 ची व्हॅल्यू नाही पुट करत आहे, पण इथे tan इंटू 1 असेल. tan इंटू 1 याचा ह्या 1 ची व्हॅल्यू मी tan π/4 पुट करत. 1 मायनस tan π/4 इंटू tan x/2. ओके, हा tan x/2 ऍज इट इज फक्त 1 ची व्हॅल्यू इथे रिप्लेस केली. मला एक सांगा, tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. मला हा आणायचा होता. याच्यात a काय आणि b काय? a is my π/4, b is my, that one is x/2. Okay, b is my x/2 इक्वल टू काय तो? tan a प्लस बी ना, tan म्हणजे इथे tan a प्लस बी येतो बरोबर ना. म्हणजे ऑब्विसली माझा इथे काय येणार आहे, हा लास्ट वन इज tan π/4 प्लस x/2. झालं इथपर्यंत. याचा डेरिव्हेटिव्ह सोपा आहे का आता? tan ऑफ f ऑफ x हे रिड्यूस करून घेतलं आणि मग डेरिव्हेटिव्ह काढतो. ओके, मी अगोदर पण सांगितले काही मेथड लेंदी आहेत, काही मेथड शॉर्टकट मध्ये आहेत. ओके, पण लक्षात असू द्या, मी परत एक्झाम्पल हे रिवाइज करतोय, डोंट वरी अबाउट दॅट. पण याच्यात आपण काय केलं हे लक्षात असू द्या. फक्त स्टेप वाईज आपण काय काय घेतोय, कसं घेतोय हे लक्षात घ्या ना. मग आता डिफरन्स y with respect to x, then dy by dx is equals to derivative of tan first, sec square of π/4 plus x/2 into derivative of this term d by dx of π/4 plus x/2. Okay, derivative of π/4 0. That's one is a constant. π/4 is a constant. Okay, derivative of x/2. x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1. 1/2 is a constant. 1 चा डेरिव्हेटिव्ह 1. That's equal to 1/2. हा डेरिव्हेटिव्ह हा 0 झाला. x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2. ओके, इंटू मला सांगा, आपण जो डेरिव्हेटिव्ह काढला होता 1/1 मायनस साइन एक्स, तो येतोय का याच्यात? आपला डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे होता? 1/1 मायनस साइन एक्स. तो आला का याच्यात? तो येत नाही याच्यात बरोबर ना. मग तो आणायचा आहे. तो काय करायचा आहे? आणायचा आहे. मग तो आणण्यासाठी आपण काय करायचं? याला कॉस्ट मध्ये न्यायचं. याला कशात न्यायचं आहे? कॉस्ट मध्ये. 1/2 प्लस 1 कॉस स्क्वेअर. द सेक इज 1 कॉस्ट ना. ओके, मग कॉस्टला सेकला मी नेलंय 1 कॉस्ट मध्ये π/4 प्लस x/2 बरोबर. ओके, नाउ कॉस्ट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू, नॉट अ फंडामेंटल आयडेंटिटी, इन अ डबल अँगल. डबल अँगल मध्ये कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू डबल अँगल मध्ये व्हाट इज कॉस 2 थीटा? अरे कॉस 2 थीटा हा कॉस स्क्वेअर 2 थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. नाउ कॉस 2 थीटा डबल अँगल फॉर्म्युला नुसार काय तो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. हाच येतो? नाही रे, नॉट दॅट. हा नाही, अजून एक दुसरा आहे. हा नाही, अजून नाही. डबल अँगल इन टर्म्स ऑफ कॉस्ट मध्येच 2 cos square theta minus 1. That's 2 cos square theta minus 1. ओके, 2 cos square theta minus 1 इक्वल टू काय तो cos 2 theta. हा 1 इकडे ट्रान्सफर करून द्या, 2 ला पण इकडे होता. म्हणजे काय 1 प्लस cos 2 theta अपॉन 2 इक्वल टू cos square theta बरोबर ना. मग मला सांगा थिटा काय बरं याच्यामध्ये? cos square theta
π/4 प्लस x/2 हा काय माझा थिटा आहे. मग इथे पण हा थिटा आहे बरोबर. मला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, याच्यामध्ये आणायचं आहे बरोबर. त्याला आणायचं असेल तर मी बघा काय करतो आता. ओके, जस्ट 1/2 इंटू 1 अपॉन ओके 1 प्लस कॉस 2 ओके 1 प्लस कॉस 2 थिटा बरोबर ना. 1 प्लस कॉस ऑफ 2 ओके 2 राहिला ना बाहेर 2 इन ब्रॅकेट थिटा. थिटा काय बाकीच्यांना पण ब्लर दिसतंय का. ना काय केलं आपण याच्यामध्ये कॉस 2 थिटा इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 होता. ओके हा 1 इकडच्या बाजूला प्लस 1 झाला. नंतर 2 कॉस स्क्वेअर थिटा होता 2 इकडे मल्टिप्लाय होता इकडे त्यांना काय झाला डिवाइड झाला. मग इथे कॉस स्क्वेअर ऑफ थिटा बरोबर हा थिटा होता माझा. मग कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ओके मी याच्यामध्ये रिप्लेस करतोय थिटा याच्यामध्ये पुट करायचं फक्त. मग मी काय केलं 1/2 1 अपॉन ओके कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू मी पुट करतोय 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2 हा 2 आतमध्ये जाऊ द्या आणि हा जो 2 आहे तो रेसिप्रोकल मध्ये येऊन वरती मल्टिप्लाय होईल म्हणजे ह्या इथे काय येणार आहे 2 ओके म्हणजे काय 1/2 इंटू 2 अपॉन 1 प्लस कॉस ऑफ 2 आतमध्ये गेला ना बरोबर. 2 टू गेट कॅन्सल काय राहिला फक्त पाय तो 2 पण कॅन्सल म्हणजे पाय प्लस एक्स. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ पाय प्लस एक्स कॉस पाय प्लस थिटा. अलाइड अँगल्स घेतले होते का आपण तुम्ही सॉल्व्ह केले होते. कॉस पाय प्लस एक्स काय हो सॉरी आपला π/4 आहे तो. हा आपला π/4 होता ना म्हणजे इथे कायला पाहिजे होता कारण त्याची व्हॅल्यू बदलून दिली तर हा कॉस π/2 प्लस थिटा सांगा चला. लास्ट वन इज मायनस साइन एक्स ओके हा 2 आणि हा 2 काय झाला काय उरलंय फक्त 1/1 मायनस साइन एक्स. इज इट माय डेरिव्हेटिव्ह. लास्ट वन इज माय dy/dt. आता तुम्हाला कोणतं एक्झाम्पल सोपं वाटतंय कोणतं अवघड वाटतंय तुम्ही ठरवा आणि मग पुढे स्टार्ट करा. पण हे एक्झाम्पल जर सॉल्व्ह केल्यानंतर बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतात. हाफ अँगल वापरले जातात डबल अँगल वापरले जातात बरोबर. इव्हन आपले अलाइड अँगल पण वापरले जातात म्हणजे 2-3 कन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर होतात. इव्हन डेरिव्हेटिव्ह पण काढतो आपण त्याचा अलग लक्षात. आणि ही कन्सेप्ट एकाच एक्झाम्पल मध्ये नाही आहे इथपर्यंतचे जे टर्म आपण काढली ती इथपर्यंतच्या व्हॅल्यू आपण बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये रिड्यूस करत असतो. कळतं का सगळ्यांना. देईल अरे तो आपला डायरेक्ट लागला असता माझा मायनस साइन ऍडजस्ट करायची राहिली ना आपली मायनस पण आला असता. तो एक राहिला बरोबर. आपण डायरेक्ट घेतलं गेलं एक्झाम्पल. आपली एक छोटीशी मिस्टेक झाली इथे ती काय मिस्टेक होती बघा. इथे आपण tan x/2 -1 घेतलाय ना बरोबर. तो आपला मायनस साइन बाहेर काढायला पाहिजे होता म्हणजे इथे मायनस साइन आहे मायनस यायला पाहिजे होतं तिथे. मग मायनस ऍडजस्ट करायला आपल्याला अजून ऍडजस्टमेंट लागेल तिथे. ठीक आहे मायनस मायनस अजून ऍडजस्ट कुठे करता येईल. अरे हां हां आपण इथे चेंज करून घ्यायला पाहिजे होतं. इथे हेच येईल पण इथे चेंज कसा केलाय बघा. हा जो लिहिताना जो आहे ना आपण a² प्लस b² लिहिला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला ना त्याला लिहिताना असं लिहायचं कॉस x/2 प्लस साइन x/2 बरोबर ना. म्हणजे कॉस अगोदर आणि साइन नंतर घेतला ओके मग बरोबर येईल बघा. आता डिवाइड केल्यामुळे इथं हा साइन ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे परत इथे चेंज झाला जरा ओके म्हणजे हा काय येईल कॉस x/2 प्लस साइन x/2 डिवाइडेड बाय कॉस x/2 मायनस साइन x/2 म्हणजे डायरेक्ट ही स्टेप मिळेल म्हणजे आपल्याला चेंज करायची काही गरज नाही. बरं आता कळलं ओके ना. आम्हाला जे पाहिजे ते मी मिळवतो फक्त बस दुसरं काही ओके. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसा आणला तो लक्षात घ्या म्हणजे दोघं चेंज झाल्यानंतर व्हॅल्यू पण बदलता येतं ओके. मग नाही तर मग आपल्याला पुढे चेंज करावं लागेल असेल म्हणजे आपल्याला ते त्याच्याने काही फरक पडणार नाही ओके. नाही तर मग म्हणणार की सर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तोच राहतो किंवा बी प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर तोच राहतो किंवा मग ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर तोच राहतो. पण लक्षात घ्या की तुम्ही ठीक आहे तुम्ही लिहिलं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये पण नंतर जे आपल्याला ते रिड्यूस करावं लागतं ना मायनस साइन बाहेर जरी काढली तरी डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला इथे पुढे ऍडजस्टमेंट करावीच लागेल
कुठली तरी ऍडजस्टमेंट एक अशी असेल की त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे काय होतं माहिती का, इथे मायनस मध्ये कॉस वगैरे येईल, मग तो आपल्याला अलाइड अँगल मध्ये घेऊन जाताना आपल्याला तिथे आपल्याला चेंज करता येऊ शकतात व्हॅल्यू, तो चेंज होणार, त्यात काही विषय होणार नाही, पण आन्सर फायनली तेच येणार. आलं लक्षात? कळतंय सगळ्यांना? ओके ठीक आहे. याच्या रिलेटेड मी बरेचसे एक्झाम्पल देईल, 2 ते 3 टाईपचे एक्झाम्पल आहेत. ते एक्झाम्पल मला सॉल्व्ह करून दाखवायचे आहेत याच मेथडने, पहिली मेथड नाही, सेकंड मेथडने सॉल्व्ह करून दाखवायचे आहेत. आलं लक्षात? कळतंय का सगळ्यांना?